आज व्हिडिओ बनवताना माझ्याकडं म्हणजे शब्दसुद्धा नाहीत बोलायला. माझी चिमणी, माझी अनु माझ्यापासून जाऊन आज 17 दिवस झालं. कधी असं घडल असं मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. नीतीच्या मनात आमचं दोघांचं म्हणजे सुखी संसार बघवला नाही. आम्ही एवढं मोठं दुःख माझ्यावर कुटुंबावर कोसळले, ह्यातनं सावरायचा आम्ही प्रयत्न करायला लागलोय. आणि त्यातच या सोशल मीडियावर व्हिडिओ का खाली काही मनाला येईल ती लोक कमेंट करायला लागले. ते मला एवढंच म्हणायचं आहे, काही लोक म्हणते की माणूस गेल्यावर तर रगानो सगळं वैर संपत आहे, सगळं संपत आहे. माझी चिमणी असताना सहन केलं सगळं, आणि आता गेल्यावर सुद्धा काही कमेंट करायला लागली. ती मला एवढं सांगायचं आहे, ह्या तुम्हाला ही कमेंट करताना तुम्हाला 1 सेकंद लागत नाही, पण ही कमेंट वाचल्यावर आम्हाला रात्रंरात्र झोप लागत नाही. तुम्ही कमेंट करून दुसऱ्या व्हिडिओवर जाताय, पण ते आम्हाला त्याचा त्रास सहन करावा लागते. काय तुमचं आमच्या चिमणीनं वाकडं केलं तो, काय माझ्या अनुनं तुमचं काही मनाला येईल ती उठवायला लागलाय, काही मनाला येईल ती बोलायला लागलाय. हीच घटना जर तुमच्या घरी घडली असती, असं कमेंट करणाऱ्यांना मला एवढंच सांगाय, तुम्हाला मी एवढं टेन्शनमध्ये एवढ्या रागात होतो आम्ही. पण तुम्हाला सांगताना मी प्रेमानंच सांगतो तुम्हाला की हीच घटना तुमच्या घरच्यांसोबत घडली असती, तुमचंच घरचं कोणतरी गेलं असतं ना, असं कोणीतरी बाहेरनं कमेंट केलं असतं वाईट साईड, कसं वाटलं असतं तुम्हाला. म्हणून तुम्हाला पाया पडून विनंती आहे की माझ्या आता चिमणी माझ्या जवळ राहिली नाही, या दुनियेत राहिली नाही. तुम्हाला विनंती आहे, वाईट साईड काय बोलू नका. आम्ही यातनं सावरायचा प्रयत्न करतोय. ही घटना बऱ्याच लोक काही तर्क स्वतः घरात बसून लावायला लागले, ते असं झाले तसं झाले. मी तुम्हाला सगळं बाहेर येणार आहे, सत्य सगळं घेतलं काय झालंय काय नाही. मी पण तुम्हाला सांगेनच काय विषय काय झालं होतं काय नाही, पण आमच्या जखमवर मीठ सोडायचं बंद करा. आम्हाला हे काही सहन होत नाही. मृत्यू सगळ्याला येणार आहे, मला येणार आहे, मी काही दिवसात जाणार आहे. पण माणसाच्या मरणावर जर तुम्ही असं व्ह्यूजसाठी फॉलोअर्ससाठी तुम्ही काही जर करत असाल, तर ही देव सुद्धा तुम्हाला काय माफ करणार नाही. म्हणून तुम्हाला एक माझी विनंती आहे, आम्हाला या दुःखातनं काय मला तर जगण्याची इच्छा नाही आता. हानून रागात जे काय पाऊल उचललंय, म्हणून मी पण तसंच रागात, मला वाटतं मी राग असा त्याग केला पाहिजे, म्हणून मी प्रयत्न करायला लागलोय. सगळ्यांना एक पुन्हा विनंती करतो की माझ्या अनुभद्दल वाईट साईड काय कमेंट करू नका. लिगली तर मी पोलीस निरीक्षकांना त्याविषयी बोललोय सुद्धा. माझी पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे की वाईट साईड काय बोलू नका.